कन्नन नागपूर येथील बियर बारला कोणाचं अभय? अलीकडे देशभर तसेच राज्यभर नशाविरोधी दिवस मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे। एकीकडे देश नशामुक्त व्हावा या उद्देशाने शाळा, महाविद्यालय, कॉलेज तसेच सार्वजनिक ठिकाणी शासनाच्या मार्फतीने जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे। तर दुसरीकडे नागपूर येथील कन्नन शहरामध्ये तारसा रोडवरील शाळा, महाविद्यालय तसेच दवाखान्याच्या अगदी 25 मीटर अंतरावर मुख्य रस्त्यावर बियर बार उघडणार असल्याची माहिती समोर आली आहे। नियमाप्रमाणे 200 मीटर अंतरावर ज्या ठिकाणी शाळा व दवाखाने अथवा धार्मिक ठिकाण असेल अशा ठिकाणी कोणतीही मद्य विक्री तसेच दारूच्या दुकानांना परवानगी दिली जात नाही। परंतु तारसा रोडवरील सुरू होणाऱ्या बियर बारला हे नियम लागू होताना दिसत नाहीत। विशेष म्हणजे कन्नाने नव्याने खासदार म्हणून निवडून आलेल्या श्यामकुमार बर्वे यांचे स्वघर असून सर्वसामान्य जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीकडून देशाचे भविष्य उज्ज्वल ठेवण्यासाठी तारसा रोडवरील प्रस्तावित बियर बारला रद्द करावे हीच सर्वसामान्य जनतेची मागणी आहे। यापूर्वी सुद्धा सदर बियर बारच्या शेजारील लोकांनी बियर बारच्या विरोधात पोलीस स्टेशन कन्हान येथे तक्रार सुद्धा दिलेली होती। परंतु तरी सुद्धा सदर बियर बारला परवानगी मिळत असेल तर सामान्य जनतेने कोठे जावे असा प्रश्न कन्हान येथील सर्वसामान्य जनतेमध्ये निर्माण होत आहे। सदर प्रस्तावित बियर बारचे जागेचे मालक हे स्वतः नागपूर येथे परिवारासह राहतात। त्यांनी स्वतः एखाद्या बियर बारच्या बाजूने राहून निवास करावा व येणाऱ्या अडचणींना तोंड द्यावे हीच मागणी तारसा रोड कन्हान येथील नागरिकांनी केली आहे। सिटी इंडिया न्यूज करिता नागपूर जिल्हा विशेष प्रतिनिधी पूनम लांजेवार।